पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या मनात असतं की का माझ्या जीवनात चमत्कार होत नाही, का माझ्या जीवनात सुपर नॅचरल गोष्टी होत नाहीत, माझ्या दोस्तांच्या जीवनात होतात, माझ्या रिलेटिव्हच्या जीवनात होतात, पण माझ्या जीवनात का होत नाहीये. मी तर प्रार्थना करतो, मी तर चर्चला जातो, मी तर दान देतो, गरीब लोकांना मदत करतो, पण का होत नाहीये. यावरच आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण जाऊया यर्मिया 17 मध्ये. परमेश्वर असं म्हणतो की जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. प्रियानो, इथे काय म्हटलं आहे की जो इसम मनुष्यावर विश्वास ठेवतो, इथं म्हटलेलं आहे की तो शापित आहे. प्रियानो, आणि हीच एक समस्या आहे की आपण जे आहे, आपण मनुष्यावर आपला जास्त विश्वास आहे येशूपेक्षा. आपले जे पास्टर्स आहेत त्यांच्यावर जास्त विश्वास आहे येशूपेक्षा. आपण येशूपेक्षा जास्त प्रेम पास्टरांवर करतो. आपण येशूपेक्षा जास्त गौरव पास्टरांना देतो, बिशपला देतो. आणि आपण जे काय करतो ते देवासाठी नव्हे तर पास्टरांसाठी करतो. आपण दान देतो पास्टरांसाठी, परमेश्वरासाठी नव्हे. कारण की आपल्याला वाटतं की जर मी पास्टरांना खुश करेल आणि जर पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करतील तर माझ्या जीवनात चमत्कार होईल, माझ्या जीवनात प्रॉस्पेरिटी येईल, असा आपला विश्वास आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की जर त्या प्रार्थना स्थळी जर मी गेलो आणि जर त्या पास्टरने माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी बरा होणार आहे. मी त्या चर्चमध्ये गेलो तर माझं भलं होईल, मी इकडे गेलो तर माझं भलं होईल. प्रियानो, हीच गोष्ट जे चाललेली आहे की आपण जे आहे, आपण मनुष्यावर जास्त विश्वास ठेवायला लागलो आहे. आपण येशू ख्रिस्ता पण विश्वास ठेवायचा कमी झालेला आहे. आपण जे गौरव जो आहे त्या मनुष्याला देतो. पुष्कळ टेस्टिमोनीज मी बघितले की लोक म्हणतात, हो आमचे पास्टर येशू सारखे आहेत, आमचे पास्टर देव आहेत, आमच्या पास्टरमुळं आज मला चांगलं आरोग्य प्राप्त झालंय. जर तुमचा असा विश्वास असेल, तुम्ही जास्त दिवस त्या चर्चमध्ये टिकू नाही शकणार. काही दिवसांनी तुम्ही त्या पास्टरला सोडणार आहे, तुम्ही ती मंडळी सोडणार आहेत आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला पण सोडणार आहेत. आणि हेच कारण आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक चर्च सोडत आहेत. कारण तुमचा विश्वास मनुष्यावर आहे, देवावर नव्हे. कारण महिमा, आदर हा फक्त देवाला, हा फक्त येशू ख्रिस्ताला मिळाला पाहिजे, मनुष्याला नव्हे. तुम्हाला वाटतं की तुमचा पास्टर हा देव आहे, पण जर त्या पास्टरने अशा गोष्टी केल्या, बायबलच्या विरुद्ध गोष्टी केल्या, तर तुम्ही काय होणार? तुम्ही डिस्करेज होणार. तुम्हाला वाटेल की हे बायबल वगैरे सर्व काही गोष्ट योग्य नाही, हे सर्व फेक आहे. तुम्ही काय करणार? पास्टरला सोडणार, चर्च सोडणार आणि येशू ख्रिस्ताला पण सोडणार. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत येशू ख्रिस्ताला सोडलेले आहेत ह्याच्यामुळं. कारण त्यांचं जीवन त्यांच्या पास्टरांवर केंद्रित होतं, त्यांचं जीवन जे आहे त्या मिनिस्ट्रीवर केंद्रित होतं, पण येशूवर केंद्रित नव्हतं. प्रियानो, खूप आवश्यक आहे की परमेश्वर सर्व आदर देणे खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा कोण असं टेस्टिमनी देतो तर मी आश्चर्यचकित होऊन जातो. पास्टर शांत बसतात. पास्टर्स, आपण येशू ख्रिस्ताची महिमा, त्याचा गौरव आपल्याकडे घेऊ शकत नाहीये. जेव्हा कोण असं म्हणतं त्या पास्टरने लगेचच सांगायला पाहिजे की हे चुकीचं आहे, मला तुम्ही महिमा देऊ नका, मला तुम्ही आदर देऊ नका, मला तुम्ही गौरव देऊ नका, कारण हे गौरव सर्व येशू ख्रिस्ताचं आहे. प्रियानो, खूप आवश्यक आहे की आपण येशू ख्रिस्तावर भिस्त ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर पवित्र शास्त्र म्हणते की आपण शापित होऊन जाऊ जेव्हा आपण मनुष्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.